या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. संस्था कशा चालाव्यात आणि कुठल्याही कामाच्या बाबतीत सामान्य जनता असो किंवा कार्यकर्ता असो त्यांना जुलवत न ठेवणारा अत्यंत तेवढाच दयाळू स्वभावाचा नेता अजितदादाच्या रूपानं आज गेला. फणस जसा असतो वरून काटेरी परंतु आतून त्याचे गरे जे असतात ते गोड आणि मुलायम असतात, अशा स्वभावाचे अजितदादा आज निघून गेले. मुंबईमध्ये पक्ष कार्यालयात फक्त कार्यकर्त्यांसाठी जनता दरबार भरवणारा पहिला नेता, जिथं कार्यकर्त्यांना हक्काचं व्यासपीठ होतं. राज्यातले प्रश्न, काही शहरातले प्रश्न आपल्या किंवा आणखीन काही प्रश्न असतील, कुठल्याही खात्याचे असतील, तिथं दादांसमोर मांडले की दादा समोर ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ते प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडायचे. असा लोकनेता आज आपल्यातून गेलेला आहे. ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी, वास्तविक पाहता नागरी उड्डयन विभागाच्या नियमानुसारच ह्या सगळ्या तांत्रिक बाबी तपासणं आवश्यक होतं. ते तपासल्यात का नाही तपासल्यात आणि नेमकं त्या विमानामध्ये सुद्धा काय तांत्रिक बिघाड होता हे आता पुढील त्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्याच्यावरूनच ते लक्षात येईल आपल्याला. सोलापूरच्या बाबतीमध्ये दादांना नेहमी असं वाटायचं, त्यातल्या त्या टेक्स्टाईलच्या बाबतीत, टेक्स्टाईलचे म्हणजे आपले वस्त्रोद्योगाचे जे काही पुढारी होते इथले, तेव्हा ते दादांकडे प्रश्न मांडायचे. सूतगिरणीच्या संदर्भातले असतील, बँकेच्या संदर्भातले असतील. बदलत्या परिस्थितीनुसार तुमचं उत्पादन बदला म्हणजे तुम्ही टिकून राहाल, ऑटोमायझेशन करा म्हणजे तुम्ही टिकून राहाल, असं अत्यंत कळकळीनं दादा त्यांना सांगायचे. पाहिजे तर एखादं शिष्टमंडळ तुमचं घेऊन जा, मी तुम्हाला सांगतो की जागतिक बाजारपेठेमध्ये काय लागणार आहे, त्या पद्धतीची निर्मिती करा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. त्याच गोष्टीत अडकून पडू नका, हे दादांचं व्हिजन होतं.